नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. जरंडी येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत जनता दरबार. नांदगावला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा निषेध मोर्चा. भंडाऱ्यातील गुळ उत्पादक शेतकरी संकटात आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती. बीडमध्ये शेतकरी सहवेदना दिवस पाळण्यात आलाय. आता पाहूयात सविस्तर वृत्त. एक दिवस गावकऱ्यांसोबत जनता दरबार अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील जरंडी ग्रामपंचायत येथे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावातील आरोग्य, कृषी, महिला बचत गट, पाणी पुरवठा, रोजगार हमी योजना आणि शिक्षणाविषयीच्या समस्या ग्रामस्थांकडून जाणून घेण्यात आल्या. यावेळी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्यासह इतर विभागातील अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी नाशिकच्या नांदगाव येथील हुतात्मा चौकात विश्व हिंदू परिषदेने निषेध मोर्चा काढत पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन दिले. ही कबर पूर्णपणे नष्ट करावी, अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील, असा इशारा यावेळी देण्यात आलाय. आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व समस्त हिंदुत्ववादी संघटना आज हुतात्मा चौक या ठिकाणी आम्ही जमलोय. कारण असं की जे जिहादी उक्तीचा धर्मद्वेष म्हणजे औरंग्या याची जी कबर आहे, सरकारने तात्काळात तळका तोडून तिला उद्ध्वस्त केली पाहिजे. तर हा औरंग्या हा देशद्रोही होता. त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अति क्रूरपणे पाशवी छळ करून अत्याचार केलेला आहे. तर संपूर्ण हिंदुस्थानात ह्या कबरीला समर्थन करून तर लवकरात लवकर ही कबर उद्ध्वस्त करावा असं आम्ही सरकारला, प्रशासनाला विनंती करतो. या विनंतीला आमच्या मागण्या पूर्ण न झाला तर संपूर्ण हिंदू समाज तर पुन्हा एकदा जे प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर होतं त्या ठिकाणी जे बाबरी उद्ध्वस्त करण्यासाठी जे कारसेवक झाली ती पुन्हा एकदा त्या औरंग्याच्या कबरीवर कारसेवक होईल अशी विनंती करतो की सरकारने आणि प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी. जय श्रीराम. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील तैबू येथे मागील काही वर्षांपासून अवैध देशी विदेशी दारू, सट्टा, जुगार सुरू असून अवैध दारूची खुलेआम सर्रासपणे विक्री केली जाते. मात्र आर्थिक लाभापायी पोलीस प्रशासन दारू व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यामुळे अनेक गोरगरिबांची घरे, कुटुंब उद्ध्वस्त झाली असून रस्त्यावर आली आहेत. या दारूबंदीच्या विरोधात गावातील महिला एकत्र येऊन ग्रामपंचायत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास महिला मंडळ हे स्वतः कार्यवाही करतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय. भंडाऱ्यातील तुमसर, मोहाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन घेतलं जातं. गुळाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ विकायला आणत असतात. यंदा गेल्या वर्षीपेक्षाही कमी भावात व्यापाऱ्याकडून गुळाची बोली लागते. मागील वेळी 4,200 ते 4,500 इतका दर एका गुळाच्या बोरीला मिळत होता. मात्र आता 3,500 रुपये इतका दर मिळत असल्याने गुळ उत्पादन परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. 3500 मध्ये परवडत नाही. आम्हाला रेट कमीत कमी 4,500 पर्यंत पाहिजे. हा लोकल मालमध्ये हे सर्व गिराईक तोडून राहिले. हे सर्व जिथं बी आले सध्या तर जेव्हा मी मंडीच्या मार्केट डाऊन होऊन जाते. जेव्हा मी गुळ कधी आणला मंडीच्या मार्केट 3500 3700 झाला. त्याच्यामुळे किसानाला काही परवडत नाही. 40-45च्या वरही पाहिजे. बीडच्या लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी शेतकरी सहवेदना दिवस पाळण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून आत्महत्या रोखण्याचा कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी विरोधी सीलिंग, आवश्यक वस्तू जमीन अधिग्रहण कायदे रद्द करण्यात यावेत या प्रमुख मागण्या करण्यात आल्यात. महाराष्ट्रात दररोज सुमारे 15 शेतकरी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळतात. बीड जिल्ह्यात 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीत 2432 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवलंय. 2014 ते 2024 म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 2,500 आत्महत्या झालेल्या. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसाला 7 ते 8 आत्महत्या आणि देशामध्ये एका दिवसाला 45 शेतकरी आत्महत्या करतात. परंतु एवढं असूनही इतके लोकसभा आहेत, विधानसभा प्रभारित आहेत, पण त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्यांविषयी साधा श्रद्धांचा ठराव सुद्धा घेण्यात येत. इतकी परिस्थिती अवघड आहे. सगळे शेतकऱ्याच्या जीवावर जगत आहेत, मात्र शेतकऱ्याला कोणीही लक्ष देत नाही. मग आपण दर वर्षी 19 मार्च हा दिवस शेतकऱ्यांप्रती, आत्महत्याग्रस्त कुटुंबियाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी, सहवेदना व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षापर्यंत आपण अन्नत्याग आंदोलन दिवस वापरतात. यावर्षी काय केलं की शेतकरी सहवेदना दिवस म्हणून आपण पाळतो.
किंवा 10 ते 4 पर्यंत उपवास करायचा आणि त्या शेतकऱ्यांना बाबा तुम्ही आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत बाबा, ही भूमिका आहे. म्हणून आपण हे कार्यक्रम दरवर्षी घेतो. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांना 5,000ची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. दिकोंडवार आणि खासगी इसम सुकेश सारडा यांच्या विरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली ट्रॅक्टर ट्रॉली सोडण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागून ती दुसऱ्या माणसाकडून स्वीकारण्याच्या तयारीत असणाऱ्या दिकोंडवार यांना एसीबीने ताब्यात घेतले. काशीनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात बावधनच्या बगाड यात्रेला अखेर सुरुवात झाली आहे. बगाड्याला बगाडला बांधून हे बगाड आज दुपारी बावधनच्या दिशेने निघाले. या बगाडाला ओढण्यासाठी जातिवंत किलार बैलाच्या 5 जोड्या जुंपण्यात आल्यात. सुमारे 500 पेक्षा जास्त बैल या बगाडाला ओढण्यासाठी वापरली जातात. राज्यभरातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यातून देखील लाखो भाविक हे बगाड पाहण्यासाठी आल्याचं चित्र पाहायला मिळतं. बगाड यात्रेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनवणे यांनी. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बगाड यात्रा म्हणून ओळख असणारी बावधनची बगाड यात्रा. आपण सध्या या बगाड यात्रेमध्ये आहोत. आपण पाहू शकतोय माझ्या मागे या ठिकाणी हजारो वर्षीची परंपरा आहे ती या ठिकाणी जे गावकरी आहेत ते जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय की जे बगाड आहे ते सागवानी लाकडामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. तसेच हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आज या बगाड यात्रेचा मुख्य दिवस आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून या मुख्य यात्रेला प्रारंभ झालेला असतो. एकूणच जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी यात्रा आहे ती काळ भैरवनाथाच्या मंदिरापासून ते नदीपर्यंत, परत नदीपासून थेट मंदिरापर्यंत अशी यात्रेचा जे आहे ते मार्ग असतो. एकूणच ही जर यात्रा आहे, या यात्रेच्या जी बगाड आहे या बगाडाला ओढण्यासाठी 6 बैलजोड्या आहेत. या 6 बैलजोड्या आपल्याला मागे पाहू शकताय. तसेच या ठिकाणी या वर्षीचा जो मानकरी आहे अजित नानावरे यांचा 9 पूर्ण झाल्यामुळे त्यांना हा जो मान आहे तो मिळालेला आहे असं गावकऱ्यांनी सांगितलंय. ओंकार सोनाले, न्यूज अनकट, बावधन, सातारा. शेकडो वर्षांपासून तुळजाभवानी मंदिरात चालत आलेली रंगपंचमी यावर्षी देखील साजरी करण्यात आली आहे. तुळजाभवानी मातेचा अभिषेक संपल्यानंतर देवीला विविध नैसर्गिक रंग लावण्यात आले. यानंतर देवीला गोड नैवेद्य दाखवण्यात आला. तुळजाभवानी मातेला रंग लावल्यानंतर तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी महंत वाकोजी बाबा यांच्यासह पुजारी, मंदिर कर्मचारी, भाविक उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे.
हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. मुलींच्या वसतिगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यापीठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वसतिगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीनेच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय. या संपूर्ण प्रकरणाबाबत अशी माहिती समोर आली आहे की पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात धूम्रपान आणि मद्यप्राशन केलं जातं. या संदर्भात वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या पाकिटाचे फोटो समोर आलेत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत शासकीय हमीभावाने सोयाबीनची विक्री केली. मात्र अमरावती तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीचे पैसे अद्यापही मिळाले नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे धाव घेत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने नाफेड विक्रीचे सोयाबीनचे पैसे द्यावे अशी मागणी ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख पराग गुडघे यांनी केली आहे. जर 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येणाऱ्या 3 दिवसानंतर खरेदी विक्रीचे कार्यालय फोडून टाकेल असा इशारा पराग गुडघे यांनी दिलाय. अमरावती खरेदी विक्रीनी जे अमरावती जिल्ह्यात आपल्या अमरावती भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांचा काटा करून सोयाबीन खरेदी केली आणि नंतर नाफेड या संस्थेने खरेदी केलेलं सोयाबीन नाफेड हे नाकारताय. म्हणजे सरकारी एक यंत्रणा खरेदी करताय आणि दुसरी यंत्रणा हे नाकारताय. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी खरेदी केलेलं सोयाबीन हे गेलं कुठं? आणि जर हे सोयाबीन खरेदी केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ज्या ह्या काट्या पावत्या आहे, ह्या काट्या पावत्या जर खऱ्या आहे तर मग या शेतकऱ्यांना आजपर्यंत पैसे मिळाले का बरं नाही? खरेदी विक्रीनं शेतकऱ्यांचं सोबत हे धोका केलेला आहे आणि जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार खरेदी विक्रीत झाला आहे. असून पैसे हे अधिकारी आणि खरेदी विक्रीच्या संबंधित केले चपाट्याने खाल्ले असून शेतकरी हा आता या विषयापासून वंचित आहे. जर येत्या आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या विषयासंदर्भात निवेदन देत आहोत. जर येत्या 3 दिवसात या विषयावर जर मार्ग लागलं नाही तर शिवसेना स्टाईलनं खरेदी विक्री कार्यालय शिवसेना फोडून टाकन हे या ठिकाणी आज आम्ही इथं कोल्हापुरात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात येते. यंदाही अनेक ठिकाणी तरुण तरुणींसाठी रंगपंचमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये खास महिला मुलींसाठी विशेष सोय करण्यात आली. दरम्यान दुपारनंतर या रंगपंचमीच्या उत्साहात आणखीनच भर पडली. मुस्कान लॉन आणि कसबा बावडा इथं करण्यात आलेल्या रंगपंचमी महोत्सवात रंगाची उधळण करत तरुणाईने जल्लोष केलाय. यावेळी डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली आहे. आता रासायनिक रंग जे आहेत ते आपल्याला आपल्या त्वचेला हानिकारक राहतात. त्याच प्रकारे जर आपण नैसर्गिक रंग वापरले तर ते आपल्याला वेळेअभावी उपलब्ध असतात. रासायनिक खतामध्ये काय वापरतात हे सांगता येत नाही. बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.